नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आजचा विषय खूपच खास आहे. कितीही मोठी इच्छा येत्या 11 मिनिटात पूर्ण कशी होईल? आपण जादूची गोष्ट बोलत नाही, तर बोलत आहोत श्री स्वामी समर्थांच्या शिकवणुकीवर आधारित आध्यात्मिक मार्गदर्शनाबद्दल. स्वामी समर्थ म्हणायचे, श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा, नामस्मरण करा, बाकी सर्व मी बघतो. हीच वाक्य आपल्याला इच्छापूर्तीसाठी मुख्य मंत्र आहेत. श्रद्धा आणि मन शांती. प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी पहिले पाऊल म्हणजे श्रद्धा आणि मन शांती. स्वामी समर्थांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग आपण वाचले आहेत. एखादा गरीब शेतकरी आला, त्याने फक्त 2 शब्दात आपली समस्या सांगितली आणि स्वामींनी त्याला आशीर्वाद दिला. तो शेतकरी सांगायचा, माझं मन हलकं झालं आणि काही दिवसात मार्ग निघाला. हेच गुपित आहे. मन शांत झालं की विश्वाशी नातं जुळतं. म्हणून पहिले 2 मिनिटं डोळे बंद करा, खोल श्वास घ्या आणि फक्त श्री स्वामी समर्थ जपा. हा मंत्र तुमचं मन स्थिर करेल. इच्छा स्पष्ट करणं. स्वामींनी नेहमी सांगितलं, गोंधळ नको, मन स्वच्छ ठेवा. तुमची इच्छा स्पष्ट हवी. मला नोकरी हवी आहे, व्यवसाय वाढवायचा आहे का, आरोग्य सुधारायचं आहे का, की नातं टिकवायचं आहे. तुम्ही जर गोंधळलेले असाल तर ऊर्जा विखुरते. म्हणून पुढचे 7 मिनिट तुमची इच्छा स्पष्टपणे मनात मांडा. कल्पना करा की ती पूर्ण झाली आहे, जणू ते आत्ताच सत्य आहे. उदाहरणार्थ, नोकरी हवी असेल तर स्वतःला त्या नोकरीत बघा. श्री स्वामी समर्थ म्हणायचे, मनापासून जे मागाल ते माझ्या कृपेने पूर्ण होईल. भावना आणि इच्छा. इच्छा पूर्ण होण्यासाठी केवळ विचार पुरेसे नाहीत. भावना आणि विश्वास हे मुख्य घटक आहेत. जेव्हा तुमची इच्छा पूर्ण झाल्याची कल्पना करता, तेव्हा त्या क्षणी तुमच्या मनात आनंद, कृतज्ञता आणि समाधान भरलं पाहिजे. स्वामी समर्थांच्या भक्तीमधला एक गोड अनुभव. एक भक्त स्वामींना विचारतो, माझी अडचण कधी संपेल? स्वामी उत्तर देतात, तुझ्या मनात श्रद्धा ठेव, काळजी करू नकोस. त्या भक्ताने विश्वास ठेवला आणि लवकरच त्याची समस्या मिटली. विश्वास ठेवल्यावर ऊर्जा तुमच्याकडे आकर्षित होते. आभार आणि समर्पण. शेवटचे 2 मिनिट. आभार आणि समर्पण. फक्त इच्छा करून थांबायचं नाही. ईश्वराला आणि स्वामी समर्थांना मनोमन सांगा, धन्यवाद स्वामी, माझ्या इच्छेला योग्य दिशा दाखवा. जे माझ्या हिताचं आहे तेच घडून द्या. हे आभार व्यक्त करणं म्हणजे विश्वाशी करार करणं. स्वामी समर्थ म्हणायचे, माझ्या भक्ताने जो मनापासून विचार केला तो मी विसरत नाही. तुमचं समर्पण म्हणजे तुमच्या इच्छेला आध्यात्मिक बळ मिळणं. कृती आणि सबुरी. फक्त इच्छा केली की काम होत नाही. कृती आणि सबुरी हेच 11 मिनिटाची ही साधना तुमच्या मनाला ताकद देईल. पण त्यानंतर तुम्ही लहान पावलं उचललीत तर मार्ग सहज निघेल. नोकरी हवी असेल तर अर्ज करा, तयारी करा. आरोग्य सुधारायचं असेल तर योग्य सवयी लावा. व्यवसाय वाढवायचा असेल तर नवीन प्रयत्न सुरू करा. स्वामी समर्थ म्हणायचे, माझं नाव घ्या, प्रयत्न करा, बाकी माझी कृपा आहे. ही 11 मिनिटांची साधना म्हणजे जादू नाही, तर स्वामी समर्थांच्या शिकवणुकीवर आधारित श्रद्धा, स्पष्टता, समर्पण आणि
कृती यांचा संगम आहे. फक्त रोज 11 मिनिटं द्या. मनातून स्वामींचं नाव घ्या आणि तुमच्या इच्छेला विश्वासाने समर्पित करा. नक्कीच तुम्हाला योग्य मार्ग सापडेल. जय जय रघुवीर समर्थ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जय स्वामी समर्थ.